नमस्कार मंडळी, आज आपल्या किचनमध्ये मस्त असे कुरकुरीत आळूवडी तयार केलेली आहे. आळूवडी कुरकुरीत होण्यासाठी काही टिप्स या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. चला तर रेसिपी अगदी सोपी आहे. रेसिपीला सुरुवात करूया. एका मिक्सरच्या भांड्यात टाकूया 3 ते 4 हिरव्या मिरच्या, त्यानंतर 1 चम्मच ओवा आणि 1 चम्मच जिरं आणि त्यानंतर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे आणि हे सर्व आपण वाटून घेऊया. त्यानंतर इथे मी 10 ते 12 इथे आळूचे पानं घेतलेले आहे. आपल्याला आळूचे पानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. इथे मी सर्व आळूचे पानं धुवून घेतलेले आहे. त्यानंतर याचे मागचे जे देठ असते त्या देठे अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायचे आहे. चाकूच्या सहाय्याने हलक्या हाताने तुम्ही हे देठे आपल्याला काढून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे हलक्या हाताने आपल्याला लाटणं फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून पानं पलटायला आपल्याला मऊ होईल आणि इझी पलटला जाईल. बघू शकता मस्त अशी मी हे हलक्या हाताने प्रेस करून घेतले आणि पानाला हलके असे मऊ झालेले आहे. सर्व मी अशा प्रकारे हे लाटून घेतलेले आहे आणि देठ काढून घेतलेले आहे. त्यानंतर मिश्रण तयार करण्यासाठी एका भांड्यात घेतलेले आहे 5 चम्मच इतकं बेसन पीठ. हवं तर तुम्ही यामध्ये तांदळाचं पीठ यूज करू शकता. मी इथे फक्त बेसन पीठ यामध्ये वापरलेलं आहे. त्यानंतर इथे घेतलेलं आहे 1 चम्मच इतका तिखट. त्यानंतर इथे 1 चम्मच धना पावडर आणि पाऊण चम्मच हळद. त्यानंतर यामध्ये टाकलेलं आहे चवीनुसार मीठ आणि इथे तीळ आपल्याला इथे 1 चम्मच इतका घेतलेला आहे आणि मिक्सरमध्ये वाटण तयार केलेलं हे सर्व या मिश्रणामध्ये टाकून देऊया. आणि त्यानंतर इथे मी बारीक चिरलेला कोथिंबीर टाकल्यानं आळूवडीला मस्त अशी चव येते. चला तर आता सर्व आपण अगोदर हे सर्व मिक्स करून घेऊया. याला पाणी न घालता अगोदर 1-2 मिनटं छान मी मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये अगदी थोडं पाणी टाकून हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचं पीठ तयार करायचं आहे. पीठ करताना काळजीपूर्वक पीठ तयार करा, जेणेकरून हे पीठ आपल्याला पातळ नाही झालं पाहिजे. अशा प्रकारे घट्टसर हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. चला तर इथे आपलं मिश्रण लावण्यासाठी तयार आहे. त्यानंतर आळूची पानं घ्या आणि पलटी करून यावरती थोडंसं मिश्रण थोडं करून सर्व बाजूला तुम्ही एक पद्धतीनं लावू शकता आणि हे मिश्रण एकसारखं पूर्ण पानाला लावा, जेणेकरून एकसारखं लावल्याने आळूची पानं पद्धतशीर राऊंड होणार. त्यानंतर मी इथे आळूचं दुसरं पान घेतलेलं आहे. त्यानंतर हे पान आपल्याला उलट्या बाजूने आणि उलट्या दिशेने ठेवायचं आहे. पहिलं पान ठेवलेलं आहे त्याच्या उलट्या दिशेनं आपल्याला हे आळूचं पान ठेवलेलं आहे. त्यानंतर यावरती मिश्रण लावलेलं आहे. त्यानंतर इथे मी तिसरं पान पण घेतलेलं आहे. हे पान त्याच्या दुसऱ्या पानाच्या उलट्या दिशेनं ठेवलेलं आहे. त्यानंतर यावरती मिश्रण लावून घेतलेलं आहे. चौथं पान पण आपल्याला तिसऱ्या पानाच्या उलट्या दिशेनं ठेवायचं आहे. परत यावरती एकसारखं मिश्रण लावून घेऊया. त्यानंतर वरच्या बाजूला अगोदर मी इथे तिन्ही पानं फोल्ड करून घेतलेले आहे. त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करून यावरती थोडं मिश्रण लावून छान गोलाकार इथे आळूच्या पानाला द्यायचं आहे. राऊंड करताना इथे आपल्याला दाबून छान परफेक्ट असं राऊंड करायचं आहे, जेणेकरून याचे पानं सुटतील आणि चिटकणार पण. अशा प्रकारे छान चिटकू द्यायचं आहे आणि मी ते मस्त असे दाबून रोल केलेलं आहे. इथे माझे मस्त असे 10 ते 12 पानामध्ये मस्त असे 3 आळूच्या वड्याचे रोल तयार झालेले आहे. त्यानंतर एका चाळणीमध्ये हे सर्व आळूचे पानाचे रोल यामध्ये ठेवून देऊया. या अगोदर तुम्ही याला तेल लावू शकता, लावण्याची काही गरज नाही. मी इथे तेल नाही लावलेलं आहे. त्यानंतर इथे मोठ्या कढईत पाणी अगोदरच गरम करून घेतलेलं आहे. त्यानंतर कढईमध्ये स्टँड ठेवून यावरती आळूच्या पानाची चाळणी ठेवून देऊया आणि
आपल्याला इथे 15 मिनिट छान हाय फ्लेमवरती मी वाफवून घेणार आहे. यावरती झाकण ठेवून देऊया. त्यानंतर इथे 15 मिनिट झालेले आहे. आळूचे पानं आपले परफेक्ट असे मस्त वाफवून झालेले आहे. चला तर आळूचे पानं काढून घेऊया आणि याचे असे हलक्या हाताने आपल्याला काप करून घ्यायचे आहे, जेणेकरून हे परफेक्ट आपले कापले गेले पाहिजे. इथे मी मस्त असे परफेक्ट असे हलक्या हाताने कापून घेतलेले आहे. चाकूला छान धार असलेली पाहिजे. चला इथे आपल्या आळूचे वड्या कापून घेतलेल्या आहे. इथे मी सर्व आळूच्या वड्या कापून घेतलेल्या आहे. अशा पद्धतीने मस्त असे पदर सुटलेले आहे. त्यानंतर इथे कढईमध्ये गरम तेल करायला ठेवलेलं होतं. यामध्ये आळूच्या वड्या एक एक करून छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया. अगोदर सर्व वड्या यामध्ये टाकून दिलेल्या आहे. अर्धा मिनिट होई इथपर्यंत अगोदर आळू वड्याला छान वन साईड शिजून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला छान मी पलटी करून घेतलेलं आहे आणि हे छान आळू वड्या तळून घेतलेल्या आहे. मस्त असे इथे आळू वड्या तयार झालेल्या आहे. चला तर अशाच प्रकारे सर्व मी आळू वड्या तळून घेणार आहे. इथे मस्त आपले कुरकुरीत असे मस्त आळू वड्या तयार झालेले आहे. तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये.